आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मसावी व लसावी. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न असतात मसावी आणि लसावीवरती. आता पहिलं आपल्याला माहित पाहिजे की मसावी म्हणजे काय. तर बघा, मसावी म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक. विभाजक म्हणजे ज्याने आपण भाग देतो त्याला काय म्हणतात, विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे सर्वांना भाग देणारा विभाजक, म्हणजे सर्वांना भाग देणारी संख्या कोणती त्याला काय म्हणायचं, महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांना ज्या एका संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं असतं मसावी. मग बघा, त्यानंतर आहे लसावी. आता लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. आता लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे काय, विभाज्य म्हणजे ज्याला आपण भाग देतो, विभाजक म्हणजे ज्याने भाग द्यायचा असतो तो, आणि विभाज्य म्हणजे ज्याला भाग द्यायचा असतो तो. मग दिलेल्या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्येतील सर्व संख्यांनी ज्याला भाग जातो, कळलं का, सर्व संख्यांनी ज्याला भाग जातो त्याला काय म्हणायचं, लसावी. पण तो काय असावा, लघुत्तम असावा. लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान असावा, छोट्यात छोटा असावा, त्याला काय म्हणायचं, लसावी. आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणून एक एक्झाम्पल पाहू. या ठिकाणी समजा संख्या आहेत 12, 18, 20. 12, 18, 20 यांचा मसावी व लसावी किती. आता प्रश्न या ठिकाणी आहे की 12, 18, 20 यांचा मसावी व लसावी किती. ते काढण्यासाठी आपण काय करतो की 12, 18 आणि 20 यांचे फॅक्टराईज पद्धतीने जे भाग पडतात ते या ठिकाणी देतो. बघा, 12, 18 आणि 20 या तिघांनाही एकाच संख्येने भाग गेला पाहिजे अशी संख्या कोणती आहे. तर बघा, 12 आणि 20 हे 4 मध्ये पण आहे, 4च्या पाड्यामध्ये. त्यानंतर 12 आणि 18 हे 3च्या पाड्यामध्ये पण आहे, 6च्या पाड्यामध्ये पण आहेत. पण तिन्ही पण संख्या एकाच पाड्यामध्ये पाहिजे, आणि तो आहे 2चा पाडा, ज्यामध्ये बेसक 12, बेनवे 18, बेद आहे 20. या तिघांनाही एका संख्येने भाग गेलेला आहे. आता या तिघांना परत एका संख्येने भाग जाईल का, तर जाणार नाही. दोघाला जाईल, कोणत्याही दोघाला जाईल, पण तिघांनाही जात नाही. म्हणजे या ठिकाणी आपला जो मसावी आहे तो किती आलेला आहे, 2. मसावी आल्याबरोबर लिहून ठेवायचा, म्हणजे परत प्रश्नामध्ये कन्फ्यूज होत नाही की मसावी कोणता राहिला, कोणती संख्या घेतली पाहिजे. असं करायचं, मसावी आलाय ना लगेच लिहून टाका. त्यानंतर आता उरलेल्या संख्यापैकी ज्या संख्या ठिकाणी शिल्लक आहेत त्या शिल्लक संख्यापैकी कमीत कमी 2 संख्यांना तुम्हाला भाग देता आला पाहिजे. आणि जर तो भाग दिला गेला तर तो भाग 2 संख्यांना जोपर्यंत जातोय तोपर्यंत द्यायचा, आणि त्यानंतर तुमचा काय येणार आहे, लसावी. बघा, 6 आणि 9 आणि या ठिकाणी 10 आहे, तर याला तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, बरोबर. मग 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता या 10ला 3 ने भाग जात नाही, म्हणून 10 आहे असा खाली घ्यायचा. त्यानंतर आता या ठिकाणी 2 या ठिकाणी 10 आहे, म्हणजे या 2 ने परत भाग जाईल. मग बे 1 बे, 3 अशी 3 आणि बे 5 10. म्हणजे या ठिकाणी आता या 2 ने तुम्ही या 2ला भाग दिला, 1 राहिला. या 2 ने 10ला भाग दिला, 5 राहिला. या 3ला भाग दिल्यानंतर बदलत नाही, 3 जागेवर राहतो, याला भाग द्यायचा नसतो. मग बघा, आता राहिल्या संख्या कोणत्या आहेत, 1, 3 आणि 5. या तिघापैकी 2 संख्यांना भाग जाईल का आता, तर जात नाही. म्हणजे आपला जो लसावी आहे तो लसावी किती होणार, तर यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार हा सोबत करायचा असतो. मग बघा, 2 गुणिले 3 गुणिले 2, 2 गुणिले 3 गुणिले 2, आणि इकडे 1 गुणिले 3 गुणिले 5. आता तुम्ही 1 घेतला ना, घेतला काय फरक पडणार नाही, पण तुम्हाला समजावून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. प्रत्येक वेळी 1 घ्यायची गरज नाहीये. मग बघा, 2 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36 आणि 36 गुणिले 5 याचं उत्तर किती येतं, 180. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे, 180. 16, 32, 36, 48, 56 यांचा मसावी व लसावी किती. मग आपण जे लास्ट एक्झाम्पलमध्ये केलं त्याचप्रमाणे या सगळ्या संख्या मांडून घ्यायच्या पुन्हा एकदा, आणि या सर्वांना एकाच संख्येने भाग जातो का हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, 16, 32, 36, 48, 56 हे सर्व संख्या एकाच पाड्यामध्ये येत नाहीत, कारण या ठिकाणी 16 आहे, 32 आहे, 36 आहे, 48, 56 आहे. राहील का,
बघा या ठिकाणी आपण संख्या मांडल्यात 16, 32, 36, 48, 56. आता या सर्वांना एका संख्येने कोणता भाग जाईल हे जर आपल्या लवकर लक्षामध्ये नाही आलं तर कमीत कमी अंकाने कमीत कमी संख्येने या ठिकाणी यांना भाग द्यायचा. मग बघा आपण या ठिकाणी जर याला 2 ने भाग दिला तर 2 16, 2 बे खाली राहिला 1, बेसक 12, 2 खाली राहिला 1, 2 16, 2 4, 2 8, 2 4 खाली राहिला 1, 2 16. आता किती राहिले 8, 16, 18, 24 आणि 28 सर्व संख्या या सम आहेत. याचा अर्थ याला परत एकदा 2 ने भाग जाईल. 2 बे 2 8, 2 16, 2 9 18, 2 12 24 आणि 2 14 28. बरोबर आहे का. आता या सर्वांना परत एकदा एखाद्या संख्येने भाग जाऊ शकतो का तर नाही, कारण या दोन संख्या म्हणजे या 4 संख्या सम आहेत पण 9 या ठिकाणी काय आलेली आहे विषम आलेली आहे. ती कोणत्याही एका पाड्यामध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ आपला जो मसावी आहे तो किती आलेला आहे 2 गुणिले 2 बरोबर 4. आता मी तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल सांगितलंय की कमीत कमी 2 अंकांना जर भाग गेला तर तो आपल्याला द्यायचा आहे. मग बघा या ठिकाणी 4, 8, 12 आणि 14 या चौघांनाही एका संख्येत भाग जाईल ती आहे 2. 2 4, 2 8, 9 9, 2 12, 2 14. आता परत या संख्येनं भाग जाईल का तर हो जाईल. कितीने 2 ने. 2 बे 2 4, 9 9, 2 6 आणि 7 7. आता राहिलेल्या अंकापैकी जर पुन्हा एकदा 2 अंकांना जर भाग जात असेल तर आपल्याला तो द्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी काय काय उरलंय 1 उरलाय 2 उरलाय 9 3 7. त्या ठिकाणी 9 आणि 3 यांना काय होईल 3 ने भाग जाईल. 1 1 राहील 2 2 राहील 3 3 9 3 1 3 7 7. आता पुन्हा राहिलेल्या अंकांना भाग जातो का तर जात नाही. म्हणजे आपल्याला लसावी काढायचा. आता मग लसावी बरोबर यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार करायचा. बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. बघा 1 2 3 4 4 वेळा 2 आहे नंतर 3. आता एक घ्यायचं नाही आपण सांगितलं बघा 2 गुणिले 3 गुणिले 7. आता करा गुणाकार 2 2 4 4 2 8 8 2 16 गुणिले 3 2 6 गुणिले 7 3 21. आता तुमचा पाढा कोणता पाठ आहे याच्यावरती या ठिकाणी अवलंबून आहे. 16चा पाठ आहे का 21चा पाठ आहे. तर 21चा पाढा सोपा असतो जे तुम्हाला इथं गुंता येईल किंवा 16चा सोपा आहे 6चा सोपा आहे तुम्हाला जे आवडेल ते. बघा 16 सक किती आले 96. मग 96 गुणिले 21 किती तर 21 सक 126 हातचे आले 12 आणि 21 नव्हे 189. 189 आणि 12 किती तर 189 आणि 12. बघा 9 2 11 चाला 1 8 9 10 चाला 1 आणि हे 2 म्हणजे किती आले 201. आणि आपलं उत्तर किती आलंय लसावी बरोबर 2016. समजलं का. या ठिकाणी 1365 1560 आणि 1755 यांचा मसावी किती असं विचारलेला आहे. प्रत्येक एक्झाम्पल मी तुम्हाला मसावी आणि लसावी काढा असं विचारत नाही. तर काही ठिकाणी तुम्हाला मसावी विचारतात काही ठिकाणी तुम्हाला लसावी विचारतात परीक्षेमध्ये. बघा 1365 1560 आणि 1755 याचा तुम्हाला काय काढायचं आहे मसावी. या सगळ्या संख्येच्या शेवटी बघा इथं 5 आहे इथं 0 इथं 5 आहे. म्हणजे या संख्येला 5 ने भाग जाईल कारण याला 5 ची कसोटी लागू पडते. आता कसोटी म्हणजे काय कोणत्या कसोट्या असतात कशा असतात याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. बघा याला आपण 5 ने भाग देणार. मग 5 1 5 5 2 10 खाली राहिले 3 5 7 35 खाली राहिला 1 5 3 15. त्यानंतर 5 3 15 5 1 5 खाली राहिला 1 5 2 10 5 3 15 खाली राहिले 2 5 25 आणि 5 1 5. आता या संख्यांना कोणत्या अंकाने किंवा कोणत्या संख्येने भाग जाईल तर बघा 273 312 351. या ठिकाणी 7 आणि 2 9 9 3 12 3 आणि 2 5 आणि 1 6 3 आणि 5 8 आणि 1 9. म्हणजे सगळ्यांची जी बेरीज आहे ही बेरीज 3च्या पटीमध्ये आलेली आहे. म्हणजे याला 3 ने भाग जाईल. हे कसं कळलं कसोट्या याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा की कसोटी पाठ असण्यासाठी आपल्याला गरजेचं असतं. याला 3 ने भाग दिला तर 3 9 27 3 1 3 3 1 3 खाली राहिला 1 भाग जात नाही म्हणून आला 0 3 चौक 12 3 1 3 3 1 3 खाली राहिले 2 3 7 21. त्यानंतर याला 91 104 आणि 117 हे तिन्ही पण अंक कोणत्या तरी पाड्यामध्ये आहेत आणि आपले त्यासाठी पाढे पाठ असायला पाहिजे. जर पाढे पाठ असतील तर तुम्हाला हे लगेच कळलं असतं की हे संख्या कशामध्ये आहेत 13च्या पाड्यामध्ये आहेत. 13 7
91, 13 8 104 आणि 13 9 117. आता इथपर्यंत सर्वांना एकाच अंकाने भाग गेला होता. आता 7 8 आणि 9 उरलेत, तर या तिघांना एका अंकाने भाग जाईल का? तो जाणार नाही. म्हणजे आपला मसावी काढून झालेला आहे. तर मग बघा, मसावी बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 13. आता 5 त्रिक 15, 15 गुणिले 13 किती? तर 13 5 65, 40 6, 13 1 13, 13 आणि 6 किती होतात? 19. म्हणजे किती आपलं उत्तर आलेलं आहे? मसावी बरोबर 195. म्हणजे ह्याचा अर्थ काय की या 195ने यालाही भाग जाणार, यालाही भाग जाणार आणि यालाही भाग जाणार. कारण मसावी म्हणजे काय असतो? अशी मोठ्यात मोठी संख्या जिने दिलेल्या संख्यांना भाग जातो. समजते सर्वांना की 9 व 10 या समूळ संख्या आहेत, त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? आता समूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्या दोन नैसर्गिक संख्या जर क्रमाने आल्या असतील त्यांना काय म्हणायचं? समूळ संख्या. कारण समूळ संख्यांना दोघांनाही एकाच वेळेस एकाच अंकाने भाग जात नाही. एक सोडून कोणत्याही संख्येने या दोघांना भाग जाणार नाही. सेपरेट सेपरेट जाईल, 9ला जाईल 3ने, 10ला 5ने, 2ने, पण एकाच वेळी जाईल का? तर नाही जात. आणि समूळ संख्या म्हणजे काय? याच्यावरती कसे एक्झाम्पल असतात हे आपण एका व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्या ठिकाणी मूळ संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या हे तिन्ही प्रकारच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. बघा, 9 आणि 10 या समूळ संख्या आहेत, त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे? ज्यावेळेस हा टप्पा आपण शिकवला की समूळ संख्या म्हणजे काय, त्याच वेळी तुम्हाला मी सांगितलं होतं की जर समूळ संख्या असतील तर त्यांचा जो मसावी आहे हा नेहमी किती असतो? 1 असतो. आणि त्यांचा जो लसावी आहे हा काय असतो? त्या दोघांचा गुणाकार. मग बघा, मसावी 1 आला, लसावी किती आला? 9 गुणिले 10 बरोबर 90. आणि तुम्हाला काय विचारलं आहे की त्यांचा मसावी हा, मसावी म्हणजे 1 हा लसावीच्या म्हणजे ह्या 90च्या किती पट? किती म्हणजे आपण त्याला x म्हणतो. मग बघा, आपला x बरोबर विचारलं आहे, तर मग x बरोबर काय उत्तर आलं असतं? 1/90. तुम्हाला पट विचारलं म्हणून इथं पट लिहा, 1/90 पट असं याचं उत्तर आहे. समजले का? आता एक एक्झाम्पल मी सोडवले, पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. अशा प्रकारचं जे आहे की 12 व 13 या समूळ संख्या आहेत, त्यांचा मसावी हा लसावीच्या किती पट आहे हे सोडवायचं आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. की अपूर्णांकाचा मसावी व लसावी काढणे. तर अपूर्णांकाचा मसावी व लसावी काढताना आपल्याला 2 सूत्र माहीत पाहिजे. त्यामध्ये पहिलं आहे की अपूर्णांकाचा मसावी बरोबर, आता अपूर्णांक म्हणजे त्याला काय असतो? अंश आणि छेद, बरोबर का? अपूर्णांकाचा अंश आणि छेद. आणि तुम्हाला या ठिकाणी मसावी विचारलाय, या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागतं? अंशाचा मसावी आणि छेदाचा काय घ्यावं लागतं? मग आता लसन. समजा सूत्र पाठ करायला खूप सोपे आहेत. त्यानंतर विचारलं आहे तुम्हाला की अपूर्णांकाचा लसावी किती? तर बघा, अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय फॉर्म्युला आहे ते सेम करायचंय. वरती तुम्हाला येते अंशाचा आणि खाली आहे छेदाचा. कारण अपूर्णांक म्हणलं की त्याला अंश आणि छेद असतोच. मग या ठिकाणी तुम्हाला लसावी विचारलाय, मग इथं वरती काय लिहायचं आहे? लसावी. म्हणजे काय झालं? ती अंशाचा लसावी आणि खाली काय येणार आहे? छेदाचा मसावी. समजलं का? आता एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्या एक्झाम्पल तुम्हाला हे क्लिअर होईल की कशा प्रकारे आपण अंशाचा मसावी, अंशाचा लसावी आणि छेदाचा लसावी, छेदाचा मसावी काढणार आहोत. हे एक्झाम्पल आहे. बघा, एक्झाम्पल आहे की 22/15, 32/21 आणि 7/30 यांचा आपल्याला काय काढायचं आहे? मसावी आणि लसावी. बघा, या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा अंश घ्यावं लागतात. मग ते आहेत आपल्याकडे 22, 32 आणि 7 यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी आणि मसावी. आता जर आपण या ठिकाणी या तिघांनाही पाहिलं तर आपलं हे समजतं की या तिघांनाही एका संख्येने भाग जाणार नाही. याचा अर्थ ज्या तीनही संख्येला जर भाग गेला नाही तर त्या ठिकाणी अंशाचा जो मसावी आहे तो किती येणार? मग 1. आता यातल्या कमीत कमी 2 अंकांना भाग गेला पाहिजे. मग ते आहे 22 आणि 32, याला 2ने भाग जाईल
11 दुने 22 आणि 16 दुने 32, 7 7 राहील. आता याला परत भाग जाईल का? तर जाणार नाही. मग अंशाचा लसावी बरोबर यांचा आपला गुणाकार करावा लागेल. 2 गुणिले 11 गुणिले 16 गुणिले 7. आता याचा गुणाकार किती येतो बघा. 11 दुने या ठिकाणी 22 गुणिले 16 गुणिले 7, किंवा तुम्ही या ठिकाणी 16 ठेवू शकता आणि पुढे 7, कारण तुम्हाला जर गुणायचं असेल तर बरं पडेल ना. बघा 16 दुने 32, हातचे आले 3, 16 दुने 32, 32 आणि 3 35 गुणिले हे 7, 7 दुने 14, चाला 1, 7 5 35, 1 36, हातचे आले 3, 7 तरीक 21, 21 आणि 3 किती येतात 24. म्हणजे तुमचा अंशाचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे 24/64. आता आपण अंशाचा काढलाय, पहिले काय राहिलाय छेद. आता बघा छेदाचा लसावी मसावी काढताना आपल्याला ते अंक घ्यावं लागतील. अंक आहेत 15, 21 आणि 30. तर या तिघांनाही एका संख्येने भाग जातो आणि ती संख्या कोणती आहे 3. 3 5 15, 3 7 21, 3 10 30. बरोबर आहे का? मग आपल्याला या ठिकाणी या परत राहिलेल्या संख्यांना एका संख्येने भाग जाईल का? तर नाही जात. म्हणजे आपल्याकडे जो आहे अंशाचा छेदाचा मसावी तो आलेला आहे, तो किती आहे 3. आता बघा याला परत भाग जाईल, तो कितीने जाईल 5 ने. 5 1 5, 7 7 आणि 5 2 10. म्हणजे या ठिकाणी आपला छेदाचा जो लसावी आहे तो आलेला आहे. तो किती आलाय बघा 3 गुणिले 5, या दोघांचा गुणाकार आणि या तिघांचा गुणाकार. पण आपण एक घेत नाही, तर मग काय राहिले 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 2. मग 5 त्रिक 15, 15 7 105, 105 गुणिले 2 210. छेदाचा लसावी किती आलेला आहे 210. आता आपल्याला विचारलं की या अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी किती. मग बघा पहिला फॉर्म्युला आपला जो आहे की अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय आहे फॉर्म्युला अंशाचा मसावी. मग या ठिकाणी अंशाचा मसावी किती आलेला आहे 1. आणि खाली काय दिले छेदाचा लसावी तो किती आलेला आहे 210. त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी बरोबर आपल्याला काढायचा आहे. त्याला काय फॉर्म्युला आहे अंशाचा लसावी. मग या ठिकाणी बघा अंशाचा लसावी किती आलेला आहे 2464 आणि छेदाचा मसावी तो किती आलेला आहे 3. जर भाग गेला तर भाग द्यायचा, जर भाग नाही गेला तर द्यायची आवश्यकता नसते. समजले का? हा पाठ खूप महत्त्वाचा आहे अपूर्णांकाचा मसावी लसावी, कारण परीक्षेच्यावरती प्रश्न असतात. आजचं एक्झाम्पल पाहिलं. आता 10/7 55/28 90/63 यांचा मसावी व लसावी काढा. हे तुम्ही सोडवायचंय आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की याचं उत्तर किती येईल. की दशांश अपूर्णांकाचा मसावी व लसावी काढणे. उदाहरण आहे आपल्याकडे 1.75, 12.5, 0.625 यांचा लसावी व मसावी किती. बघा आता आपल्याला हे दशांश अपूर्णांकामध्ये आले म्हणजे पॉईंटमधले उदाहरणं आहेत, ते काही सोडवायचे असतात. तर अगोदर यांचा पॉईंट नंतरचे जेवढे अंक आहेत ते काय करा आपल्याला सारखे करावं लागतात. बघा या ठिकाणी आहे 1.75, 12.5 आणि 0.625. या ठिकाणी पॉईंट नंतर किती आलेले आहेत 3 अंक आलेले आहेत. या ठिकाणी 1च आहे, या ठिकाणी 2 आहे. म्हणजे हे सर्व अंक आपल्याला काय करावं लागतात समान करावं लागतात. आणि हे सर्व अंक समान करताना तुम्हाला काय करावं लागतं याच्यामध्ये जेवढे इथं अंक आहेत तेवढे इथं पाहिजे, तेवढे इथं पाहिजे. कशानंतर पॉईंट नंतर. या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 1च आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 शून्य द्यावं लागतील, तेव्हा ते अंक काय होतील समान होतील. आणि आपलं हे माहीत पाहिजे की पॉईंट नंतर एखादी संख्या असेल आणि त्यानंतर आपण शून्य वाढवले तर संख्येची किंमत बदलत नाही. त्यानंतर हे झाले 3, हे झाले 3, या ठिकाणी 2च आहे. म्हणजे या ठिकाणी अजून शून्य वाढवायचा. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ह्याचा पॉईंट काढून टाकायचा असतो आणि नंतर याचा लसावी मसावी काढायचा असतो. बघा 1750 राहील, इथे काय राहील 12500, इथे काय राहील 625, कारण पॉईंट काढला, हा पॉईंट काढलाय आणि हा पॉईंट काढून घेतला. आता याचा आपलं काय करायचं आहे लसावी आणि मसावी. बघा सुरुवातीला आपण या ठिकाणी मसावी काढणार. मग 1750, 12500, 625 या सर्वांना एकाच अंकाने भाग जाईल का हे आपल्याला जर आपले पाढेपाठ असतील तर आपल्याला समजेल. कारण 175, 125 आणि 625 हे 25च्या पाढ्यामध्ये येतात. हे जर आपल्याला समजलं तर आपला जो वेळ आहे परीक्षेमध्ये तो वाचेल. 25 7 175 राहिलं 0,
25 5 125 राहिले 2 शून्य आणि 25 25 625 कारण 625 हा 25चा वर्ग आहे. आता यानंतर पुन्हा या संख्येला भाग जाईल का तर जाईल. कितीने जाईल तर याला आपण 5 ने भाग देऊ कारण या ठिकाणी 70 आहे, या ठिकाणी 500 आहे, या ठिकाणी 25 आहे. याला परत एकदा 25 ने भाग आपण देऊ शकत नाही. या दोघाला गेला असता पण याला जाईल का तो जाणार नाही. मग 5 ने भाग दिला किती येईल इथं 14. या ठिकाणी किती येईल 100 आणि या ठिकाणी किती येईल 5. आता पुन्हा या संख्येत तिघांनाही एका संख्येने भाग जाईल का तो जाणार नाही. याचा अर्थ की आपला जो मसावी आहे तो आलेला आहे. तो किती आला या ठिकाणी बघा 25 गुणिले 5 बरोबर 125. त्यानंतर या तिघांनाही भाग जात नाही पण कमीत कमी दोघाला जाईल. म्हणजे या ठिकाणी 5 ने भाग दिला तर इथे 14 राहील. 5 गुणिले 10 राहील 0 आणि 5 1 5. पुन्हा या दोन अंकाला भाग जाईल तो कशाने जाईल 2 ने. बेसाती 14 आणि बेद आहे 20 राहिलेला 1. आता परत भाग जाईल का तो जाणार नाही. म्हणजे आपला लसावी जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. तो किती आला बघा या सगळ्यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार. मग 25 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 10. आता या ठिकाणी आपला गुणाकार करायचा आहे बघा. हा 25 गुणिले 5 5 25 गुणिले 7 दुने 14 गुणिले 10 25 25 625 गुणिले 14 गुणिले 10 140. हा 0 राहील या ठिकाणी. 14 5 70 4 7 14 दुने 28 28 7 35 4 3 14 7 84 84 3 किती होता 87. म्हणजे आपला जो लसावी आहे तो किती आलेला आहे 87,500. आता आपल्याला एवढंच उत्तर आल्यानंतर थांबता येणार नाही कारण आपण या ठिकाणी पॉईंट नंतर 3 अंक समान केले आणि त्याच्यामधला पॉईंट काढून याचं उत्तर काढलेलं आहे. म्हणजे आलेल्या उत्तराला तुम्हाला शेवटी जे पॉईंट होते ना पॉईंट जे अंक होते ना तेवढे अंक तुम्हाला उत्तरामध्ये असायला हवेत. मग या ठिकाणी पॉईंट नंतर 3 अंक, या ठिकाणी पॉईंट नंतर 3 अंक आहेत आणि या ठिकाणी पॉईंट नंतर 3 अंक आहेत. म्हणजे उत्तराला सुद्धा तुम्हाला पॉईंट नंतर 3 अंक सोडावे लागतील 1 2 3 आणि या ठिकाणी काय येईल पॉईंट येईल. म्हणजे आपला मसावी जो आहे तो किती आलेला आहे 0.125 आणि आपला जो लसावी आहे तो किती येईल या ठिकाणी 3 अंक सोडून आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे आपला जो लसावी आहे तो किती आलेला आहे 87.5. समजले का. हे दशांश अपूर्णांकामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात कारण याच्याकडे मुलं दुर्लक्ष करतात. पण हे खूप सोपं असतं. तुम्हाला फक्त पॉईंट नंतरचे अंक समान करता आले पाहिजे. ते पॉईंट काढायचे जे अंक उरतील ते सोडवायचे आणि उत्तर आल्यानंतर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की उत्तर आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा की किती अंक होते पॉईंट नंतरचे हे तुम्हाला पाहून त्या ठिकाणी पॉईंट द्यावा लागेल. पण आत्ता जे सोडवलं त्याच्यावरून तुम्हाला सराव करण्यासाठी एक्झाम्पल दिलेला आहे की 0.05 0.250 0.65 यांचा लसावी बसावी किती हा तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे की दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे. त्यांचा मसावी 12 असल्यास लसावी किती. बघा त्याला एक फॉर्म्युला असतो. तो फॉर्म्युला असा आहे की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला हे प्रश्न आणि हा पण प्रश्न हे दोन्ही प्रश्न सोडवायचे आहेत. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार आहे तो आपल्याला दिलेला आहे. त्यांनी किती 2160 बरोबर लसावी दिलाय का नाही पण मसावी दिलाय. तो मसावी किती दिलेला आहे 12. या ठिकाणी लसावी बरोबर 2160 भागिले काय होतील 12 12 1 12 खाली राहिले 9 12 8 96 राहिला 0. म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे आपलं लसावी बरोबर 180. समजले का. आता या एक्झाम्पलमध्ये दोन संख्यांचा लसावी 255 आहे मसावी 1 आहे. पहिली संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती. बघा याला सोडताना पण आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. तो काय आहे की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग बघा पहिली संख्या आपल्याला दिली आहे ती किती आहे 17. दुसरी संख्या माहीत नाही मग आपण ती किती मानणार x बरोबर लसावी किती दिलं तुम्हाला 255 गुणिले मसावी किती दिलेला आहे 17 सॉरी मसावी किती दिलेला आहे 1. आता तुम्हाला या ठिकाणी x पाहिजे मग x बरोबर 255 गुणिले 1 हा किती राहील तुम्हाला फक्त 255 छेद हे काय राहील 17. मग बघा 17 1 17
खाली उरतील या ठिकाणी 8, 17 5 85, म्हणजे उत्तर किती आलं आपलं x बरोबर 17. x म्हणजेच आपली काय आहे या ठिकाणी दुसरी संख्या. समजले का? हे सुद्धा परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत, हे सुद्धा आपल्याला पाठ पाहिजे. हा जर फॉर्म्युला पाठ असेल तर हे काढायला काही जास्त अवघड राहणार नाही. आता हे सोडवले आपण. याच्यासारखं सेम टू सेम तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो, ते तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर सांगा की तुम्ही हे एक्झाम्पल घरी ट्राय करायचे. बघा की 2 संख्यांचा गुणाकार 588 आहे, त्यांचा मसावी 7 असल्यास लसावी किती? आणि दुसरं एक्झाम्पल आहे 2 संख्यांचा लसावी 693 आहे, मसावी 11 आहे. पहिली संख्या 77 असल्यास दुसरी संख्या कोणती? हे तुम्ही घरी ट्राय करायचे, उत्तर कमेंटमध्ये सांगा किंवा वैयक्तिक घरी सोडवा. ओके. एक्झाम्पल आहे त्याच प्रकारामध्ये की 2 संख्या 6x व 8x असून त्यांचा मसावी 14 व लसावी 168 आहे, तर x बरोबर किती? आता आपण जे फॉर्म्युला पाहिला तोच या ठिकाणी वापरायचा आहे की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. मग पहिली संख्या आपल्याकडे 6x आहे, दुसरी आपल्याकडे 8x आहे, बरोबर लसावी किती दिलेला 168 आणि मसावी किती दिला आहे 14. आता इथं 8 गुणिले 6 बरोबर किती होईल? 8 × 48 आणि x गुणिले x हे काय होईल? x वर्ग बरोबर 168 गुणिले 14. जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर करा, नसेल करायचं तरी पण चालतो. बघा x वर्ग बरोबर 168 गुणिले 14 भागिले हे काय होतील? इकडे जाऊन भागिले होतील 48. आता याला कितीने भाग जाईल? तर आपण मगाशी कसोट्या आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की कसोट्या म्हणजे काय, त्या कसोट्यामध्ये कसे आपण शोधतो की याला कशाने भाग जाईल. बघा 8 × 6 14 आणि 15, 8 × 4 12, म्हणजे 15 आणि 12 हे 3च्या पाड्यामध्ये आहे, 3च्या पटीमध्ये आहे, याला 3 ने भाग जाईल. किंवा शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, तर याला 4 ने पण भाग जाईल, याला 2 ने पण भाग जाईल, म्हणजे 3 ने 2 ने गेला म्हणजे 6 ने पण याला भाग जातो. किंवा याला 8 ने सुद्धा भाग जाईल. कसं जाईल 8 ने भाग? कारण 8 × 6 = 48 आणि या तिघांना जर 8 ने भाग जात असेल, बघा 8 × 2 = 16, 8 × 1 = 8, तर याला पूर्ण भाग जाईल. मग बघा 8 ने देऊ, 8 × 6 = 48, 8 × 2 = 16, 8 × 1 = 8. आता इथं 6 राहिले, याला परत 3 ने भाग जाईल, 3 × 2 = 6, 3 × 7 = 21, 2 × 1 = 2, 2 × 7 = 21 आणि 7 गुणिले 7 या ठिकाणी राहिले ते किती येतं? 49. मग x वर्ग बरोबर 49 असेल तर x बरोबर 49 हा कुणाचा वर्ग आहे? तर तो आहे 7चा वर्ग. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे? x बरोबर 7. हे 2 संख्या 4x व 6x असून त्यांचा मसावी 16 व लसावी 96 आहे, तर x बरोबर किती? हे तुम्ही सोडवायचे आणि कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही घरी याची प्रॅक्टिस करायची. पुढचा प्रकार आहे ज्यामध्ये आपला फॉर्म्युला असतो की असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की दोघांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी असतो, पण या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या नसतात. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं असतं की असामायिक अवयव आपले काढायचे असतात आणि लसावी भागिले मसावी केलं की उत्तर येतं. ते कसं? बघा फॉर्म्युला आहे आपल्याकडे की असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी. आता लसावी किती दिला आपल्याला? 510, मसावी किती दिला आपल्याला? 34, 17 × 2 = 17, त्रिक राहिला 0 आणि 2 ने भाग दिला तर किती आले? 15. म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार हा किती आलेला आपल्याकडे? 15. हा जो गुणाकार आला, या गुणाकाराचे 2 भाग पाडायचे की जे काय असतील? असामायिक अवयव असतील, म्हणजे संख्या काय आले पाहिजे? वेगवेगळ्या पाहिजे, एका संख्येने त्याला परत भाग गेला नाही पाहिजे. मग बघा 15चे जर आपण भाग पाडले तर 3 आणि 5 म्हणजे 3 × 5 = 15 असे भाग पडतात. आता जे भाग पडले ते तुम्हाला काय विचारले? त्यांनी लहान संख्या विचारली. लहान संख्या काढताना तुम्हाला आलेल्या अवयवांना जर तुम्ही मसावीने गुणलं तर तुम्हाला लहान संख्या आणि मोठी संख्या ठिकाणी मिळते. बघा मी परत सांगतोय, असामायिक अवयवांचा गुणाकार तुम्ही केला तो तुमचा किती आलेला आहे? 15. तुम्ही 2 भाग पाडले, त्याचे 2 कोणते आले? 3 आणि 5. आता 3 आणि 5ला मसावीने गुणायचं आहे. असामायिक अवयवांना जर आपण मसावीने गुणलं तर तुम्हाला संख्या मिळतात. मग बघा 34 गुणिले 3 याचं उत्तर किती येतं? 102 आणि 34 गुणिले 5 याचं उत्तर किती येतं? 170. पण आपल्याला फक्त या ठिकाणी लहान संख्या विचारली होती, ती किती आहे? 102. पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे की 2 संख्यांचा लसावी 48 व मसावी किती आहे? 4. तर लहान संख्या सांगा. तुम्ही दोन्ही काढा, लहान काढा मोठी काढा, तुम्हाला हे उत्तर कमेंटमध्ये सांगा. घरी पण तुम्ही ट्राय करू शकता. पुढचं एक्झाम्पल आहे की 2 संख्यांचे गुणोत्तर 15 × 11 आहे, त्यांचा मसावी 13 असल्यास त्या संख्या शोधा. आता बघा हे जे 2 संख्या आहेत ते काय आहेत? 15 आणि 11.
या दोन्ही पण काय आहेत, असामायिक अवयव आहेत. मग तुम्हाला फक्त काय करायचंय की त्या 15ला या मसावीने गुणायचे, म्हणजे आपलं काय मिळेल, पहिली मोठी संख्या. आणि लहान संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर तुम्हाला त्या 11ला किती गुणावं लागेल, 13ने. मग 15 गुणिले 13 किती, तर 13 पाचशे 65, चाले 6, 13 एक 13, 13 आणि 6 किती झाले 195, आणि 13 एक 13, चाले 1, 13 एक 13 आणि 1 14, 143. म्हणजे मोठी संख्या किती आली आपली 195 आणि लहान संख्या किती आली आपली 143. समजले का? हाही प्रश्न परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो अशा प्रकारचे. त्यामुळे हे सोपं आहे. जर तुम्हाला गुणोत्तर दिला असेल, प्रमाण दिलं असेल या दोन संख्यांचं, तर त्याला फक्त तुम्हाला 13ने काय करायचं, गुणायचंय. तुम्हाला लहान संख्या मोठी संख्या या ठिकाणी मिळून जाईल. एक्झाम्पल आहे की दोन संख्यांचे गुणोत्तर 3 4 आहे, त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या शोधा. याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि घरी पण तुम्ही सर्वांनी ट्राय करायचा आहे. आता याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल असतं ज्यामध्ये तुम्हाला दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला मसावी नाही, तुम्हाला लसावी दिलेला असतो. अशा वेळेस काय करायचंय, एक्झाम्पल आहे की दोन संख्यांचे गुणोत्तर 2 3 आहे, त्यांचा लसावी 48 असल्यास त्या संख्या शोधा. आता तुम्हाला लास्ट एक्झाम्पलमध्ये मसावी दिला होता आणि तुम्हाला सांगितलं ते संख्या शोधायच्या. पण आता लसावी दिल्यानंतर काय करायचं, जो आपला फॉर्म्युला होता ना की असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी, हा या ठिकाणी वापरायचा. तुम्हाला असामायिक अवयव दिलेत किती, 2 आणि 3, या दोघाचा गुणाकार बरोबर लसावी किती दिलेला आहे 48 भागिले मसावी. मसावीकडे हे तिकडे जातील. मग मसावी बरोबर 48 भागिले 2 गुणिले 3 हे किती होतात 6. मग 6 एक 6 आणि 6 8 48, म्हणजे तुमचा मसावी किती आलेला आहे 8. आणि तुम्हाला विचारलेला आहे त्या संख्या शोधा. मग तुम्हाला काय करावं लागेल, संख्या कोणत्या आहेत 2 आणि 3. या दोन संख्यांना तुम्हाला मसावीने गुणावं लागेल. मग 8 2 16 आणि 3 8 24. त्या दोन संख्या झाल्या आपल्या 16 आणि 24. त्यामध्ये तुम्हाला हे याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न असतात, त्यामुळे तुम्हाला हे जरा जास्त एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहत आहोत. ओके आहे की अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3 4 व 5ने भाग दिल्यास प्रत्येकी किंवा प्रत्येक बाकी 1 राहते. बघा अशा एक्झाम्पलमध्ये काय करायचं असतं, तर या तिघांचा काढायचा असतो लसावी. कारण लहानात लहान जर विचारले तर तुम्हाला अशा वेळेस लसावीच काढायचा असतो. मग 3 4 5 या तिघांना एका संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे या तिघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल, की लसावी मिळतो. मग 3 चौक 12, 12 पंचे 60, म्हणजे याचा लसावी किती आला आपला 60. आणि तुम्हाला काय सांगितलं की जर यांनी भाग दिला तर प्रत्येक वेळेस बाकी किती उरते, 1 उरते. अशा वेळी तुम्हाला फक्त या 60 मध्ये जी उरणारी बाकी आहे ती ॲड करावं लागते. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 61. अशी लहानात लहान संख्या कोणती, ती आहे 61, की जिला भाग दिल्यानंतर 3 4 5ने भाग दिल्यानंतर बाकी किती उरेल 1. तुम्ही देऊन बघा, 61 आपण त्यांनी भाग दिला बाकी 1 उरते, 4 दिला तरी बाकी 1 उरते, आणि 5 दिला तरी पण बाकी 1 उरते. अशा प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी आहे. तर थोडंसं वेगळं आहे. ते वेगळं कसं आहे, तर बघा अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, आणि 18ने भागल्यास बाकी किती उरते 11. बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फरक काय येतो बघा, 12 वजा 5 याचं उत्तर किती येतं 7. त्यानंतर 16 वजा 9 किती येतं 7, आणि 18 वजा 11 हे केलं किती येतं 7. म्हणजे या ठिकाणी सगळं काय कॉमन फरक आहे. मग आपल्याला अगोदर या 12 त्यानंतर 16 आणि 18 यांचा काय काढायचा असतो लसावी. जर आपल्याला पाढेपाठ असतील आपले तर 12 16 आणि 18 याचा लसावी 144 येतो. कारण ह्या तिघांच्याही पाड्यामध्ये ती कॉमन संख्या आहे, ती कोणती आहे 144. आणि जरी आपले नसतील पाढेपाठ तर तुम्हाला 12 16 आणि 18 याचा लसावी काढायचा आहे, आणि तो किती येतो 144. आता बघा या ठिकाणी आपण +1 केलं होतं, तर या ठिकाणी फक्त काय करायचं आहे की अशा वेळी ज्यावेळेस कॉमन फरक उरेल, कॉमन फरक उरल्यानंतर तुम्हाला या 144 मध्ये तो फरक काय करावा लागतो, मायनस करावा लागतो. 144 वजा 7 केले तर याचं उत्तर किती येतं 137. म्हणजे ती लहान संख्या कोणती आहे आपली 137. तिला 12ने भागले बाकी 5 उरते. आता एक खरंच याला बाकी 5 उरते का, तिला आपलं पाहिजे असेल त्याला तुम्ही 12ने भाग देऊ शकता. जर याला 12ने भाग दिला 137ला तर 12 11 132, आणि बाकी किती उरते 5 उरते. किंवा 16ने भाग दिला तरी 16चा इथं भाग द्यायला तुम्ही गेलात तर काय होईल, तर 16ने भागल्याला बाकी किती उरते 9 उरते. तर ती कशी उरते, तर 16 8 128 आणि बाकी उरली 9. त्यानंतर 18ने भागल्यास बाकी 11 उरते. याला जर आपण 18ने भाग दिला तर 18 7 126 आणि खाली उरले 11.
म्हणजे आपण सोडलेलं उत्तर बरोबर आहे. जर तुम्हाला ताळा करून पाहिजे असेल, ताळा म्हणजे काय, की पुन्हा एकदा आपण रिव्हेरीफाय करतो की आपण सोडलेलं उत्तर बरोबर आहे का. तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे आणि हे बरोबर आहे. अशा प्रकारचा जो 2 एक्झाम्पलमधला फरक आहे, तुम्हाला याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न असतो ते तुम्ही लक्षात ठेवायचे. समज एका टोपलीत काही फुले आहेत, त्यांचे 8 फुलांचे हार बनवल्यास टोपलीत 3 फुले उरतात, 12 फुलांचे हार बनवल्यास 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात. तर टोपलीत एकूण किती फुले आहेत. आता प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. पहिल्यांदा 8, त्यानंतर 12 आणि 15 यांचं काय काढायचं आहे, लसावी. कारण या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी असं विचारलेलं असेल किंवा नसेल तरी सुद्धा असल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लसावीच काढावा लागतो, तेव्हा तुम्हाला सर्व फुले येतील किंवा उत्तर येतं. बघा या तिघांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. मग 8, 12 आणि 15 यांचा जर आपण लसावी काढला तर या तिघांनाही एका संख्ये भाग जाईल का, तर नाही जात. म्हणजे आपला इथं मसाल्याचा काही संबंध नाही, आपल्याला लसावी काढायचं, मग मसावी पाहिजे गरज आपल्याला नाही आहे. मग कमीत कमी दोघाला भाग गेला पाहिजे. ते दोघाला जाईल कितीने, 4ने. 4 2 8, 4 3 12, 15 15 खाली राहील. मग 3ने भाग दिला तर 2 अशी 2, 3 1 3, 3 5 15. आता लसावी किती आला बघा, 4 गुणिले 3, त्यानंतर गुणिले 2 गुणिले 5, 4 3 12, 12 2 24, 24 गुणिले 5 ते किती होतात, 120. आता 120 आल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये काय दिले बघा, की 8 फुलांचे हार बनवल्यास 3 फुले उरतात, म्हणजे किती आले, 5. त्यानंतर 12 फुलांचे हार बनवल्यास 7 फुले उरतात, किती आले वजा बाकी 5. त्यानंतर 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात, किती आले 5. म्हणजे सगळ्या ठिकाणी तुमचा काय आलेला आहे, की कॉमन फरक येतो आणि तो कॉमन फरक किती आहे, 5. मग जो कॉमन फरक येतो तो तुम्हाला आलेल्या लसावीमधून काय करायचा असतो, वजा करायचा असतो. मग 120 मधून 5 गेले तर आपलं उत्तर हे किती राहील, 115 फुले. समजले का. आहे की 3 रस्त्यांचे ट्रॅफिक सिग्नल अनुक्रमे 42 सेकंद, 60 सेकंद व 72 सेकंदांनी बदलतात. 8 वाजून 10 मिनिटांनी ते एकाच वेळी बदलले होते, तर आता पुन्हा ते किती वाजता सारखेच बदलतील. अशा एक्झाम्पलमध्ये सुद्धा आपल्याला लसावीच काढायचा असतो. मग आपण 42 त्यानंतर 60 आणि 72 यांचा काय काढणार आहे, लसावी. बघा 42, 60 आणि 72 या तिघांनाही कोणत्या एका संख्येने भाग जातो का, तर जातो. कितीने, 2ने जाईल, 3ने जाईल, त्यानंतर 4ने तिघा जाणार नाही, 6ने, 2ने 3ने गेलं म्हणजे 6ने जाईल, हे की नाही. आपण याला 6ने भाग देऊ तर 6 7 42, 6 10 60 आणि 12 7 72. आता याला परत भाग जाईल का एका संख्येने, तर जाणार नाही. पण आपल्या या ठिकाणी 2ने भाग देईल बघा, इथं 7 राहील, 2 पंचे 10 आणि 2 सक 12. आता परत भाग जाईल का या तिघांनाही किंवा तिघापैकी दोघांना, तर जाणार नाही. मग आपला जो लसावी आहे तो किती येईल बघा, लसावी बरोबर 6 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 5 गुणिले 6. तर या ठिकाणी 6 गुणिले 6 किती होतात, 36. त्यानंतर हे 7 आणि 5 दुने 10, तर 7 सक 42, हातचे आले 4 आणि 7 त्रिक 21, 21 आणि 4 25. आता इथं गुणिले 10 आहेत म्हणजे हा फक्त या ठिकाणी 0 द्यायचा. म्हणजे एवढे सेकंद आपलं उत्तर आले, आपला लसावी आला आहे की नाही. लसावी किती आला, 2520 सेकंद एवढा आपला लसावी आलेला आहे. पण आपल्याला याचं रूपांतर कशामध्ये करावं लागेल, मिनिटामध्ये करावं लागेल. मग 2520ला जर आपण 60ने भाग दिला त्याचं रूपांतर मिनिटामध्ये होईल. हा 0 गेला, 6 1 6, 6 चौक 24, खाली राहिला 1, 6 2 12, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, 42 मिनिट. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की तर आता पुन्हा ते किती वाजता सारखे बदलतील. आधी कधी बदलले होते, 8 वाजून 10 मिनिटांनी. मग तुम्हाला ते 8 वाजून 10 मिनिटांनी जे दिले त्याच्यामध्ये तुम्हाला हे 42 मिनिटं त्यामध्ये ॲड करावं लागतील. मग आपलं उत्तर काय येईल, 8 वाजून, बघा या ठिकाणी हे 42 आणि हे 10 किती झाले, 52. म्हणजे 8 वाजून 52.